आपण आहोत गोसाशी गावामध्ये. खरं तर निवडणुका आल्या, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. काय वाटतं तुम्हाला? कोण निवडून येणार? या ठिकाणी अश्विनीताई आहे, दीप्तीताई आहे, रोहिणीताई आहे. अशी काही कल्पना नाहीये कोण निवडून येईल. हं. पण कसं आता गाव सुधारण्यासाठी जे प्रोत्साहन देईन पहिल्यांदा, बरोबर. त्याच्यामुळे त्यानुसार गाव करील त्याच लोकांना बरं मतदान तुम्हाला काय करेल. वाटतं, की या गावामध्ये काय सुविधा असायला पाहिजे? सुविधा आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे. अच्छा. त्याच्यामुळे पाण्याची आधी सोय करावी अशी इच्छा आहे आमची. आणि सोयी-सुविधा आता तसे चालूच आहे थोडंफार अजून चालू आहे. पण पाण्याचा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अशी इच्छा आहे. तर तो बरं, मेन मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर. सगळीकडे. बरं आता एक महिला म्हणून काय वाटतं, लाडकी बहीण योजना भेटते या गावातल्या लोकांना? हो, गावातल्या लोकांना भेटतायत. त्याचा फायदा ह्या मतदानावरती होईल? होईल ना, होईल त्याचा फायदा होईल ना. बरं आता एकच शेवटचा प्रश्न, तुम्ही कामात आहात. हां, हां, हां. टफ फाईट 3 महिला आहेत. हो, पण हो. कोण कुणाच्या विरोधात जास्त इथे हे होईल? अश्विनीताई मला वाटते, की येतील म्हणून. अच्छा. त्यांचं काम चांगलं आहे. हो, त्यांचं काम चांगलं आहे. कारण प्रत्येक गावातला जो आतापर्यंत कार्यक्रम भरवला त्याच्यामध्ये त्यांची उपस्थिती होती आणि तेवढं प्रोत्साहन पण त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं, की त्या येतील म्हणून. आपण आहोत गोसाशी या गावामध्ये. खरं तर महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागू झाल्या आहेत आणि जवळपास 125 पंचायत समितीच्या निवडणुका लागू झाल्या आहेत. काय वाटतं, इथलं चित्र कसं आहे? आता आमच्या या आदर्श गाव गोसाशी नगरीमध्ये जिल्हा परिषद असेल किंवा झेडपी असेल, पंचायत समिती असेल, इच्छुक उमेदवार ज्यांचे आपल्या पद्धतीने कामकाज करत आहेत. त्या पद्धतीत आता तसं जर पाहिलं तर दीप्तीताई प्रसाद शेठ भोगाडे यांच्याविषयी महिलांचं आणि ग्रामस्थांचं मत उजवे खांदे आहे. म्हटले तर 70% पर्यंत आमच्या गावातून दीप्तीताईंना मशालीच्या चिन्हाला अच्छा. हे मतदान होईल. त्यास काही ग्वाही द्यायला हरकत नाही. मला एक सांगा, इथं व्यक्तिनिष्ठ राजकारण आहे का पक्षनिष्ठ राजकारण आहे? पक्षाच्याही माणसं आहेत आणि व्यक्तिनिष्ठही माणसं आहेत. त्यामुळं एकाच बाजूला कुठलंही मतदान होऊ शकत नाही. पक्षाला पण होणार आणि वैयक्तिक माणसांच्या जे आहेत, मित्रप्रेम आहेत, कोणचे सोयरी संबंध आहेत, प्रत्येकाला मतदान हे होणारच आता आहे. आम्ही गेल्या 23 ते 24 गावांमध्ये बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना बऱ्याच ठिकाणी अश्विनीताई यांचं काम अतिउत्तम आहे. त्यांनी महिलांना दर्शन घडवलं. त्याचबरोबर चष्मे वाटप केले, नेत्र दृष्टी वापरत केली. असं त्यांचं काम आहे असं बोललं जातं. पण काय वाटतं, इथे कुणाची काटेकी टक्कर असेल? तसं अश्विनीताईचंही काम त्यांनी सुद्धा शिबिर आमच्याही गावामध्ये घेतलं होतं. आम्ही त्या शिबिरामध्ये सहभागी झालो होतो. त्यांनी महिलांनाही देवदर्शन घडवलेलं आहे. त्यांचेही सुद्धा कार्यकर्ते गावामध्ये आहेत. त्यांनाही मतदान होणार आहे. परंतु निश्चित आज समाज कोणामागे जाईल हे काही सांगू शकत नाही. बरं, इथे पैशाचं राजकारण पण मोठ्या प्रमाणात दिसतं, की पैसा जिथे मत तिथे. काय वाटतं? तसंही म्हणायला हरकत नाही. कारण आज माणूस हा पैसा मागे पळणारा आहे. परंतु जे निष्ठेचे कार्यकर्ते आहेत, काही राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते पक्ष म्हणून पण कामकाज पाहणार आहेत. परंतु काही माणसं आज अशी आहेत का कुणी किती पैसे दिले त्याच्या मागे पळणारे आहेत. दोन्ही पक्षाचे पाकिटे घेणार आहेत आणि दोन्ही म्हणणार काय म्हणणार, तू त्याला मतदान कर, आम्ही याला मतदान करू, अशी माणसं आहे गावामध्ये आहेत. बरं. त्यामुळं निश्चितच आता आज तरी सांगू शकत नाही की बरं, इथं तिरंगी लढत आहे का दुरंगी लढत आहे? कुणात चुरस निर्माण होते? गावामध्ये तशी तिरंगी लढत होईल आमची. हं. कारण गणेश भाऊ थिगळे यांचेही काही गावामध्ये कट्टर समर्थक आहेत. रोहिणीताई गणेश थिगळे त्यांनाही मतदान होणार आहे गावामधून. पाचरणेताईंनाही मतदान होणार आहे. दीप्तीताईंनाही मतदान होणार आहे. कारण सगळ्याच तिरंगी लढत गावामध्ये होणार आहे.